सागर लालभंडारे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान केले जाते, त्यांचे देखील जाधवर आभार. सर स्ट्राईकला कोण आहे? जाधवर सर. धन्यवाद. जाऊया सामन्यासाठी. चला चिमुकली गणराज, चला आपण मैदानाच्या बाहेर या. मॅच चालू झालाय. तर ऑन करा मॅच. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. बघा आता आनंदानं निरोप द्यायचा आहे, परंतु दोन्ही संघांनी देखील या ठिकाणी नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अनेक फेरबदल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. सारंग आपण बघतोय, सारंग पाटील ज्यांच्याकडे या ठिकाणी संघनायक दिनेश यांनी नवीन चेंडू दिला, त्यांच्या हातात दिला. आणि त्यानंतर आज दिलीप जाधवर सर देखील आघाडीला आलेले आहेत आणि निलेश घुगे त्यांच्यासह मैदानाच्या आतमध्ये आलेले. समोर मारण्याचा प्रयत्न होता, यावेळी चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र डॉट असणार आहे. मागील 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव मिळालेली आहे. विचार विनिमय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होतोय, परंतु मी अगोदरच सांगितलं दोन्ही संघ या स्पर्धेला निरोप देणार आहे, परंतु निरोप देत असताना काही आनंदाचे क्षण संघ घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सारंग या ठिकाणी आपण सारंग पाटील बघतोय, ज्यांना या ठिकाणी नक्कीच संधी दिली. आज संधीचं सोनं करायचं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा होईल. लोअर फुटोज होता, आडव्या हाताने यावेळेस चेंडूला मात्र पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला रिटर्न बघतोय आपण. 1 धाव यावेळेस दिलीप जाधवर सरांच्या नावावर नोंदवली जाईल आणि धावफलक 1 ने पुढे देखील जाणार आहे. 2 धावा. ओहो, किती काटेनी स्ट्रोक आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. तर नक्कीच या ठिकाणी सर्व मान्यवर जे या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आले त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. विजयी संघांचं अभिनंदन, पराभूत संघाला शुभेच्छा. स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे जाते. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सर्वांना विनंती असेल याची नोंद घ्यायची आहे. सर्वांनी यायचंय. रणजित सर, सर्वांनी यायचंय, आनंद घेत राहायचा आहे स्पर्धेचा. चिमुकले गणराय, चिमुकले गणराय या संघाचा उद्या सकाळी ठीक 8 वाजता सामना आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि त्यानंतर नमस्कार फूड अँड ग्रोसरी या संघाने देखील सकाळी ठीक सकाळी 8 वाजता हजर राहायचं आहे. या दोन्ही संघांचा पहिला सामना असेल चिमुकले गणराय आणि नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी संघ. सर्वांपर्यंत टाइम टेबल व्हॉट्सअपच्या माध्यमामध्ये दिला जाईल, परंतु ज्या 2 संघांचा पहिला सामना मी त्यांना कॉल दिलेला आहे त्यांनी मात्र सकाळी लवकर यायचंय. 12 धावा धावफलकावर आहे बघा, 12 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत.
सर्वात मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. गेली 3 दिवस जर बघितलं तर खूप सुंदर खेळ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळाला. अकोटप्प्याचा चेंडू तर सुरेख पद्धतीनं कट केला. यावेळेस चेंडूचा मोठा प्रवास बघायला मिळेल आणि या ठिकाणी दिलीप जाधवर सरांच्या बॅटीतून येतोय कडक कडक चौकार. हा गतीनं फसवलं यावेळेस गोलंदाजानं. तन्मय आपण बघतोय, तन्मय सानप यांनी देखील चांगली गोलंदाजी केली बघा. डॉट चेंडू आलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये. लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 चौकार मारण्यात मात्र दिलीप जाधवर सरांना यश मिळालं आणि त्यानंतर तिसरा चेंडू मात्र गोलंदाजाचा राहिलेला आहे. कनेक्शन बघावं लागेल. शानदार आणि जानदार सदाबहार षटकार. कट करण्याचा प्रयत्न राहिला. टायमिंग चांगला बघायला मिळाला नाही, परंतु त्या ठिकाणी निश्चित एका धावेचे प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होताना बघायला मिळत आहेत. 23 धावा आतापर्यंत बनवलेले आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आलेल्या तमाम बांधवांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेचा आनंद घेणारे सर्व क्रीडा रसिक त्यांचं देखील स्वागत आहे. साखळी सामन्याचा शेवटचा सामना स्पर्धेचा आज 3रा दिवस आपण संपन्न करतोय. त्या ठिकाणी अपील मात्र केलं गेलं आणि निश्चित या ठिकाणी आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. हलकीशी चर्चा त्या ठिकाणी नक्कीच पंचांसंघ संघनायक दिनेश यांनी नक्कीच केली, परंतु मुख्य पंचानं डिसिजन दिल्यानंतर मात्र तो चेंडू डेड होत असतो असं सूचना नक्कीच दिल्या असतील. तेवीस धावा धावपळकर असताना बघायला मिळतील. सारंग सेकंड स्पेल मध्ये आलेत. आज दिलीप जाधवर सरांना संधी मिळाली, आज सारंगला संधी मिळाली. सारंग यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि दिलीप जाधवर सरांनी सुंदर फलंदाजी केली. तर संधी महत्वाची बघा आणि आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे जाधवर सर आणि सारंग दाखवतायत. पुढे सरसावले. यावेळेस मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. वाईड चा इशारा या ठिकाणी दिला गेलेला आहे. धावफलक 1 पुढे जाईल. 24 धावा धावफलकावर आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा सारंग यांनी खर्च केल्या होत्या. त्यांचं कौतुक असेल सारंग पाटील. ओ हो, शप लाईनवर आले आणि चेंडूला खूप दूरवर मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस आपण बघतोय खूप मोठा षटकार. धन्यवाद धन्यवाद. षटक क्रमांक मात्र 3 प्रगतीवर असताना 34 धावा बनवल्यात.
टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या वेगात देखील बघायला मिळाला. एसटी रक्षकाची फंबल झाली आणि त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू जाधवर सरांनी वेगात धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. तीन षटक संपल्यानंतर 35 धावा धावपळकावर आहेत. नवीन गोलंदाजांचा या ठिकाणी वापर केला जाईल की नाही, कारण आता दिनेश यांच्या मनात काय चाललंय हे मात्र सांगता येणार नाहीये. नवीन खेळाडूंना आम्ही संधी देणार हा त्यांचा निरोप आपल्याला नक्कीच होता. तर विरोधामध्ये देखील या ठिकाणी नवीन फलंदाज पाठवले गेले. एकीकडे आपण निलेश घुगे यांना बघतोय, त्यांचं देखील 7 धावांचं योगदान राहिलेलं आहे. परंतु दिलीप जाधवर सर बघा, 13 चेंडू 26 धावा, त्यांचं मात्र मोठं आक्रमण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निश्चित बघायला मिळतंय. आणि त्यांनी जास्त चेंडू देखील फेस केलेले, त्यामुळे निश्चित आपण बघतोय त्यांच्या धावा देखील जास्त आहेत. तन्मय येत आहेत. तन्मय यांचं पहिलं षटक थोडंसं अवघड होतं, महाग होतं. आता त्यांना मात्र पुनरागमन या ठिकाणी करायचंय. कमी गतीचा चेंडू होता. कॉटबिहानचा अपील आहे त्या ठिकाणी, मात्र पंच इज नॉट इंटरेस्टेड. झेल असेल किंवा नसेल बघा, आहेच. 1-2 तिसऱ्या प्रयत्नात झेल सुटलाय. सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, संधी आलेली होती. एक आणि एकच धाव, 36 धावा धावपळकर असतील. निलेश घुगे आज आघाडीला आले, खुश आहे. आणि संघनायकाचे मी आभार मानेल, सर्वांना संधी दिलेली आहे. जास्त बॅकफुटवर गेले बघा, जागा बनवण्याच्या नादामध्ये जर बघितलं तर मागे आले आणि मागेच राहिले. आणि तन्मय यांचा हा चेंडू मात्र सरळ रेषेत एष्टी रक्षकापर्यंत सुरक्षित गेला. चेंडू डॉट असणार आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी तन्मय यांची. पुढचा चेंडू मात्र असेल, यावेळेस मात्र मोठा फटका खेळलेला आहे आणि नक्कीच खेळलेला आहे, कारण हा आहे षटकार. खूप मोठा षटकार आलाय यावेळेस निलेश यांच्या बॅटीतून. आडव्या हाताने मारलेला फटका आपण बघतोय. उजव्या इष्टीच्या बाहेरच्या चेंडूला अगदी आपण बघितलं ऑन साईडला खेचलंय आणि लॉंग ऑनच्या दिशेनं खेळलेला फटका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. जाधवर सर समोर मारण्याच्या प्रयत्नात वारंवार बघायला मिळत आहेत, परंतु चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाहीये. 2 षटक या ठिकाणी तन्मय यांची संपली. 4 षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेले. 43 धावा धावपळकावर आहे. मोहित षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अनेक हालचाली होत आहेत. रिटायर विकेट आलेली आहे. मला वाटतं दिलीप जाधवर सर
दोन फलंदाज गेले. चला यावेळेस विकेट आहे, यावेळेस मात्र विकेट असेल. धन्यवाद धन्यवाद. हे पहा, जे फलंदाज बाहेर गेलेले आहेत ते फलंदाज बाद आहे बर का. आता रिटायर हर्ट नसतं, रिटायर विकेट असते. त्यामुळं गेलेल्या फलंदाजांना पुन्हा मैदानात येता येणार नाही. योगेश आहेत बघा, आणि नवीन फलंदाज नाव कळवायचंय नवीन फलंदाजाचं. बापू आहे, पुरुषोत्तम आहे, अगदी बापू साहेब आहेत. मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत, समाधानी आपल्या कामकाजावर ते. चला, बापू साहेब मैदानात आले आणि त्यांनी सिंह गर्जना केली. नो बॉल, ओव्हर स्टेपिंग, नो बॉल आणि षटकार. चला, वाईट दिला यावेळेस. फ्रीडचा चेंडू होता. या फ्रीडच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा मोहित यांना प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुरुषोत्तम यांनी चांगली फलंदाजी केली बघा. एकंदर त्यांचं योगदान देखील चांगलं राहिलेलं आहे. शेवटच्या सामन्यात देखील प्रयत्नशील बघायला मिळत आहेत. फ्रीडचा चेंडू होता हा, नुकसान होणार नाही आणि धाव देखील मिळणार नाहीये. चेंडू डॉट असणार आहे. संत सामना चाललेला आहे पुढे. संत गतीने आपण बघतोय सामना पुढे पुढे चाललेला आहे. साखळी सामन्याचा शेवट आपण बघतोय. लाड वंजारी चषक अंतिम टप्प्याकडे चाललेला आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. उद्या मात्र सर्वांनी नक्कीच या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि पर्व क्रमांक 4चा विजेता संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. आता तो कोणता संघ असेल हे आपण स्वतः या ठिकाणी यायचं आहे आणि आपण स्वतः बघायचं आहे. याची ध्येय याची डोळा, तो रंगारंग सोहळा आपण बघायचा आहे. ऑन साईडला फटका खेळ आहे. ताकदीचा वापर नाहीये त्या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण झाली. 3 बाद 54 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 5 आज योगेश वाघ यांना देखील संधी दिली. वरच्या क्रमांकावर ते देखील आलेले आहेत. फलंदाजी माध्यमामध्ये खूप फेरबदल बघायला मिळाले. चेंडू डॉट आहे. मोहित देखील नवीन गोलंदाज आहे. अनेक नवीन खेळाडूंना या सामन्यामध्ये नक्कीच डीडी यांनी संधी दिली आणि नुसती संधी नाही दिली तर गोलंदाजी देखील दिली. या अगोदर सारंग यांनी गोलंदाजी केली, त्यानंतर मोहित गोलंदाजी करतायत, तन्मय यांनी गोलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला फटका खेळा. क्षेत्ररक्षक हरीश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला मैदानाच्या आतमध्ये. निश्चित या ठिकाणी पळून 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5 षटकं संपली. 54 धावा धावफलकावर आहे. एक सर्वांना आनंद देणारी, सर्वांना एकजूट करणारी, विचारांची देवाणघेवाण करणारी आणि एकमेकांची गाठ भेट घेणारी ही स्पर्धा आहे. ही आपली सर्वांची हक्काची स्पर्धा आहे. सर्व समाज बांधवांना एकत्र करणारी स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघतोय या स्पर्धेच्या निमित्तानं एक मोठं आयोजन. खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाड वंजारी चषकाची ही जत्रा आहे. आपली स्पर्धा आपल्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये 5 षटकं संपली. 3 बाद 56 धावा संपन्न झाल्यात. स्वतः संघनायक दिनेश ढाकणे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. डीडी आणि स्ट्राईकवर आहेत बापू अर्थात पुरुषोत्तम.
द्यायची का विनंती? बघूया, सामना चालवायचा आहे बघा. सज्ज आहेत या ठिकाणी संघनायक. फ्लाइटेड चेंडूचा पुल केला, नो बॉलचा इशारा आला आणि चेंडू देखील बाहेर गेला. षटकार, नो बॉल, षटकार. त्रेसष्ट धावा धावपळकावर आहेत. लिडिंग एज घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक पडतात त्या ठिकाणी कमी. दुसरा धावेचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना बघायला मिळेल. तीन बाद 65 धावा. षटक क्रमांक 6. बॅटीची कडा, ओ हो, झेल अप्रतिम पकडलाय त्या ठिकाणी हरीश होते. फलंदाज यावेळेस मात्र असेल बाद. बाप्पू यांना जावं लागेल. फलंदाजाचं नाव कळवायचंय. ओम. चला, ओम साहेब आलेत. पहिला चेंडू ओम आले, गोइंग टू होम, घरी. फलंदाज बाद. मैदानात वाघ आलाय, वाघ मैदानात वाघ आलाय. 4 पावलं वाघ मागे गेला म्हणजे वाघ संपत नसतो, तो दम घेतो आणि पुन्हा मैदानात येतोय. तर मैदानात आलेत आबा. आबा आलेले. तर या ठिकाणी आता 2 सख्खे बंधू म्हणलं तरी चालेल. एकमेकाच्या विरोधामध्ये आबा यांच्या विरोधामध्ये दिनेश. आबांना संधी मिळाली आणि पूर्ण संधी मिळाली बघा. आबा चेंडू पूर्ण बघायचा अगोदर, कारण तुम्ही अगोदर खेळले आणि चेंडू नंतर आलाय. आबा आबा घाई करतायत. हा कनेक्शन चांगलं राहिलंय. हा 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 चौकार असेल, रोखू शकत नाही या फटक्याला कोणी. चौकार आहे. चला, चौकार आलाय. हा, यावेळेस चेंडू चांगला असणार आहे. चेंडू डॉट येईल या ठिकाणी. षटक संपल्या गेलं. 6 षटकानंतर 5 बाद 69 धावा. षटक क्रमांक 7 असेल बघा मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं हरीश यांच्याकडे मोर्चा वळवलेला आहे, म्हणजे हरीश आपल्याला इन ऍक्शन दिसतील गोलंदाजी माध्यमामध्ये. योगेश वाघ स्ट्राईकवर आहेत बघा. चांगला फटका खेळ आहे. सुरुवात आहे बघा. मोठ्या व्यासपीठावर खेळत असताना एक मानसिकता सुद्धा तयार करावी लागते. तो अनुभव आज या सर्व तरुण खेळाडूंना मात्र येणाऱ्या काळामध्ये उपयुक्त पडेल. 70 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत.
आबा बाद झालेले आहेत क्वाड बिहाइंड. आणि स्क्रीनवर आपण बघू शकता आबा आनंदात आहे बघा जाताना सुद्धा. हा सेलिब्रेशन आहे. आबा झालेत बाद. आणि अर्धशतक केल्याने ज्याप्रमाणे बॅट वर करतात तसे बॅट वर करून आबा गेलेले आहेत. हा चालू वर्षी बॅट तुटली नाही त्यांच्याकडून, हे एक विक्रम झालाय. हा बॅट तोड फलंदाज आहे आबा. चला जाऊया मैदानात. हरीश मात्र तयार आहेत. 70 धावा आहेत बघा धावफलकावर. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. हा क्वाड बिहाइंडचं अपील होतं, लाईट बंद करू नका. तर नक्कीच या ठिकाणी चौरशी लाइटिंगचे आमचे पप्पूबाई गडवा सुद्धा सावध आहे. पंचांनी आऊट दिलं की लाईट्स ऑफ होतात. धावबादची अवघड संधी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. गतीमध्ये चांगलं मिश्रण आणतात. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना बघायला मिळणार आहे आपल्याला. 72 धावा धावपळकर पूर्ण झाल्या. लेग ब्रेक बघितला आपण. जादू बघायला मिळाली. चेंडू डॉट. 7 षटकं संपली. 6 बाद. 72 धावा धावपळकावर आहे. अंतिम षटक. आणि संघनायक पुन्हा एकदा तयार आहेत. चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू आपण निर्धाव माध्यमामध्ये बघायला मिळतोय आपल्याला. लॉंग कडे खेळलेला फटका म्हणजे या ठिकाणी मिडॉन चेंडूचा प्रवास होताना आपल्याला नक्की इथं बघायला मिळतोय. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण केली जाईल. 73 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहे. अंतिम षटक आहेत. फ्लायटेड चेंडू होता. इन स्विंग झाला. ऑफ ब्रेक म्हणू शकतो आपण. आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. विशाल यांच्या बॅटीतून येतोय सुंदर चौकार. धन्यवाद. हा अगोदरचा चेंडू कव्हरच्या दिशेने गेला होता आणि यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. प्रेक्षकांचे देखील या ठिकाणी मनस्वी आभार. खूप सहकार्य केलं बघा प्रेक्षकांनी. त्या सर्वांचं कायम स्वागत आहे. त्यांनी देखील लक्षात ठेवायचं उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि या स्पर्धेतील सर्व बलाढ्य संघ उद्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 2 चेंडू शिल्लक आहे बघा. इष्टकावरच्या दिशेने फटका आहे. तन्मय त्या ठिकाणी असतील. एक धाव.
पहिल्या डावातील शेवटचा चेंडू 84 धावा धावपळकावर. चेंडूला उंची नक्कीच आहे, लांबी आहे. 6 धावा षटकार. तर दुसऱ्या डावाला देखील मैदानाच्या आतमध्ये शुभारंभ अर्थात प्रारंभ केला जातोय. 91 धावांचं लक्ष, 91 धावांचं जे टार्गेट समोर ठेवलंय त्या टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचा आहे. चला पंच विनंती आहे, आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये. या सामन्याचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. साखळी सामन्याचा शेवटचा सामना आणि या दोन्ही संघांचा देखील शेवटचा सामना आहे बघा. परंतु नक्कीच दोन्ही संघांची खेळ भावना मात्र खूप चांगली बघायला मिळाली. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट मात्र आतापर्यंत लागलं नाही आणि सर्व खेळाडू, संघनायक, संघ मालकांनी देखील या ठिकाणी नक्कीच काळजी मात्र घेतलेली आहे. कारण ही आपली स्पर्धा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्पर्धेचा दर्जा कमी होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतलेली आहे. एक्क्याण्णव धावा बनवायचे आहेत. 91. तन्मय ऑन अ स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडवर सारंग अर्थात मग गोलंदाज योगेशच असणार. नवनवीन खेळाडू हा यावेळेस झेल घेण्याची संधी होती, त्या ठिकाणी झेल मात्र झालेला नाहीये. एक सिंगल जी धावफलकाला खोलणारी बघायला मिळते. रिव्हर्सचा अटेम्प्ट, रिव्हर्सचा प्रयत्न, उलटा पुलटा उलटा पुलटा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिलेला आहे.
आणि ज्या ज्या वेळेस मित्रांनो या फटक्याचा प्रयत्न झालेला आहे, बऱ्याच वेळा फलंदाजांना अपयश देखील आलेलं आहे. एक अवघड फटका आहे. चेंडू डॉट राहिलेला आहे. नो नो बॉल. पुढचा चेंडू आहे आणि खूप वेळ दिला आणि वेळेचा सदुपयोग फलंदाजानं केला. चौकार, 4 धावा. ओ हो, क्या बात आहे. सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेस. राहुल होते त्या ठिकाणी. राहुल नाम तो सुनाई होगा. जबरदस्त. गोलंदाज तयार आहेत. योगेश. वाईटची घोषणा. वाईट आणि आबांचं मार्गदर्शन चालू आहे बघा गोलंदाजाला. आणि खूप कमी अवधीमध्ये या ठिकाणी योगेश या गोलंदाजीचा सराव करतायत. सॉफ्ट बॉल या खेळामध्ये त्यांना विशेष प्रावीण्य. महाराष्ट्र संघाचं नेतृत्व त्यांनी केलं. एक प्रतिभावान खेळाडू आहे बघा योगेश. ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू जाईल आणि जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटका. धन्यवाद धन्यवाद. 13 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये. ओ वाव. बॉल ऑफ द डे यारकर आणि फलंदाज सारंग. क्लीन बोल्ड. षटक क्रमांक 1 संपत असताना 13 धावा बनवल्या गेल्या. 42 चेंडू 78 धावा हे विजयी लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीमध्ये ओम घुगे यांना मात्र संधी मिळाली. आज खूप संधी मिळालेली आहे बऱ्याच जणांना. पहिला चेंडू आहे आणि ओम साहेबांचं भव्य स्वागत केलंय षटकारानं. 6 धावा. वाईटची घोषणा असेल. व्हाईट बॉल कॉल. 20 धावा झालेल्या आहेत. 41 चेंडू 71 धाव्यांची गरज. यावेळेस राहुल यांचे प्रयत्न कमी पडले. चेंडू गेलाय सीमा पार. धावा आहेत 4 4 4.
या षटकातील एक चांगला चेंडू देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. षटकार बघितला, चौकार बघितला, वाईड बघितला आणि डॉट देखील बघितला. पुन्हा एकदा डॉट बघायला मिळेल. अगदी मागील चेंडूची रिप्लाय बघायला मिळाली. संधी देखील आहे, परंतु ती अवघड आहे. अर्थात ती पूर्ण सुद्धा झाली नाही. 2 धावांचे प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केले जातील. 2 धावा. यावेळेस चेंडू जाईल सीमापार. 1 बाउन्स, चौकार. एक बाद 30 आणि बनवायचे आहेत 36 चेंडू 61 धावा. स्वागत आहे बघा नक्कीच सर्वांचं. आणि या ठिकाणी शेवटचा सामना, साखळी सामन्याचा शेवटचा दिवस, शेवटचा सामना आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकता एक बाद 31 धावा धावफलकावर पूर्णपणे संपन्न केल्या गेल्या, बनवल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न चालू आहेत. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू मात्र आपल्याला बघायला मिळेल. अगदी या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आमच्याशी जोडले गेले त्यांना देखील नक्कीच मला सांगताना आनंद वाटेल. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी देखील नक्कीच या ठिकाणी लाईव्ह व्हिजनच्या या वृत्तवाहिनीशी मात्र संलग्न राहायचंय, म्हणजे जोडलेलं राहायचंय. आणि पुन्हा एकदा मी नक्कीच कौतुक करेल या ठिकाणी लाईव्ह व्हिजनची संपूर्ण टीम, अगदी या वृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा आदरणीय बबलू भाऊ थोरवी आणि कॅमेरा टीम ज्यांचं कार्य खूप चांगलं बघायला मिळालं. त्यामध्ये मयूर सर आहेत, ललित सर आहेत, भावेश सर आहेत. त्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी अभिषेक देशपांडे सर आहेत. आणि मागील अगदी 3 दिवसापासून अतिशय सुंदर ऑपरेटिंग ज्यांच्या माध्यमामध्ये केलं जात आहे. अगदी संपूर्ण जे कॅमेरामॅन आहे यांचं संपूर्ण छायाचित्रण या वृत्तवाहिनीच्या माध्यमामध्ये सर्व दूर पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमामध्ये होत आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय अजयजी टोनपे सर. या टीमचं मी नक्कीच या ठिकाणी आभार मानेल. उद्या टीमनं देखील रेडी राहायचं आहे. उद्या शेवट आहे. चला मैदानाच्या आतमध्ये मोहित यांचा शेवट झालाय. फ्री डे, माफ करा, फ्री डे. सामना चालू आहे बघा या ठिकाणी. ऑन साईडला खेळलेला फटका, 1 बाउन्स. त्या ठिकाणी प्रयत्न कमी पडणार आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा आहेत 4 4 4. पुन्हा एकदा आलेल्या सर्व या ठिकाणी क्रीडा रसिकांचं मात्र हार्दिक स्वागत आहे. ज्याप्रमाणे आपण बघतो या ठिकाणी लाईव्ह विजनची ही टीम आहे. मागील 2 वर्षापासून या स्पर्धेचं पूर्ण छायाचित्रण लाईव्ह विजनच्या टीमच्या हातात आहे. त्याचप्रमाणे मागील 3 वर्षापासून अगदी पडद्यामागचे हिरो ज्यांना नक्कीच म्हणलं जाईल, ज्यांचं अगदी टापटीप कामकाज या ठिकाणी आपल्याला गेली 2 वर्षापासून बघायला मिळालं आणि याही वर्षी चांगलं कामकाज त्यांचं आपल्या सर्वांना बघायला मिळालेलं आहे. आणि अगदी सकाळी मी देखील त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता.
आपल्या सर्वांचे लाडके, अगदी ज्यांना मी प्रेमानं चॉकलेट बॉय म्हणतो, आमचे मित्र चंदन सोनार अर्थात स्कोरर चंदन सोनार यांचे देखील मी या ठिकाणी नक्कीच आभार मानतो. ते देखील उद्या या स्पर्धेशी जोडलेलेच असतील. तुम्ही मात्र सर्वांनी यायचंय आणि लाड वंजारी चषकाचा आनंद घ्यायचा आहे. तर या ठिकाणी नक्कीच 3 षटकांची समाप्ती झाली गेली. एक बाद 46 धावा धावफलकावर 30 चेंडू येणाऱ्या काळामध्ये 45 धावा बनवायचे आहेत. मोहित घुगे आणि तन्मय सानप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे, ज्यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पुढे घेऊन चाललेले दोन्ही फलंदाज. अनुक्रमे 12 आणि 17 धावा दोन्ही बॅटर्सना बनवलेल्या आणि दोघांनीही प्रत्येकी 7-7 चेंडू खेळलेले. मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. जाधवर सर प्रयत्न करतायत, अर्थात यश मिळालं नाही. खूप आनंद वाटला बघा. मी दोन्ही संघांचं कौतुक करेल. दोन्ही संघाचे जे संघनायक आहेत, संघ मालक आहेत, जे ज्येष्ठ खेळाडू आहेत, त्यांनी जाता जाता का असेना परंतु संघातील नवीन खेळाडूंना संधी दिली, नवीन गोलंदाजांना संधी दिली, फलंदाजीची संधी मिळाली, गोलंदाजीची संधी मिळाली आणि एक मोठ्या आठवणी खऱ्या अर्थानं हे सर्व नवीन खेळाडू आपल्या मनात या सर्व आठवणी गोळा करणार आहे आणि या स्पर्धेला 2026 मध्ये निरोप देणार आहे आणि 2027 मध्ये पुन्हा नवीन जोमानं येणार आहे. त्यामुळे सर्वांचं कौतुक आहे. षटकार असणार आहे. बघूया. चेंडू चांगला राहिलेला आहे. त्या ठिकाणी डॉट चेंडू बघतोय. चांगलं यष्टीरक्षण अमोल सर आहेत, त्यांनी देखील स्वतःला आज थांबवलं. खूप चांगला एक उपक्रम खऱ्या अर्थानं दोन्ही संघांनी या ठिकाणी राबवलेला आहे. वाईटची गोष्ट नाही या दरम्यान. दोन बाद 55 धावा धावफलकावर मात्र बघायला मिळत आहेत. पंचवीस चेंडू आणि 36 धावा बनवायच्या आहेत. विजय हा औपचारिकतेचा विषय ठरलेला आहे. प्रयत्न फक्त नवीन खेळाडूंना संधी देण्याचे चाललेले आणि दोन्ही दिशेने बघा. गोलंदाज तयार आहेत. पुरुषोत्तम आलेत, अर्थात बाप्पू गोलंदाजीसाठी मात्र आलेत आणि षटक संपलेलं आहे.
4 षटक समाप्त, 2 बाद 55. विशाल आलेत. पहिला चेंडू थोडासा सरळ बघायला मिळाला आणि या ठिकाणी आपण बघतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये संपन्न पूर्ण केली जाते. 57 धावा धावफलकावर आहेत. 23 चेंडू 34 ची गरज आहे. सूचना आहे बघा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं सर्वांसाठी अगदी क्रीडा रसिकांसाठी देखील उद्या सकाळ सत्रामध्ये पहिला सामना ठीक 8 वाजता खेळवला जाईल आणि पहिला सामना असणार आहे श्री एंटरप्राइजेस यांच्या विरोधामध्ये नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी. दुसरा सामना असणार आहे जय भवानी चिंचोली यांच्या विरोधामध्ये जे जे किंग्स. त्यानंतर उद्याच्या प्रवासातील सामना क्रमांक 3 क्षितिज युवा फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये चिमुकले गणराय. आणि उद्याच्या प्रवासातील चौथा महत्वाचा सामना असणार आहे राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये दत्तनगर वॉरियर्स. तर क्रीडा रसिकांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. या 8ही संघांनी उद्या वेळेवर हजर राहायचं आहे कारण आपण वेळेवर सत्र चालू करणार आहोत. आपल्यापर्यंत टाइम टेबल ऑनलाईन पोच केला जाईल. कोणत्याही प्रकारची हायगाई मात्र उद्या केली जाणार नाही. वेळेचं बंधन सर्वांनी पाळायचं आहे आणि स्पर्धेचा नक्कीच सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. पाच षटक संपल्यानंतर 67 धावा बनवल्या गेल्या. 18 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. वाइड है, वाइड अगदी वाइडचा कॉल है और बिल्कुल 1 रन का इजाफा इस वक्त गेंदबाजी पर दिलीप जादवर सर है. बहुत बड़े गेंदबाज है, काफी अनुभव उनके तरफ है और इस टूर्नामेंट में काफी अच्छी गेंदबाजी भी करते हुए दिखाई दी है.
3 बाद 70 जाधवर सरांचा हा चेंडू मात्र चांगल्या गतीने गेला. चेंडूचा अंदाज या ठिकाणी मोहित यांनी बांधला आणि त्या ठिकाणी सिंगल पूर्ण केले. दिनेश ढाकणे आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. एक चेंडूला सामोरे गेले, षटकार खेचला होता. यावेळेस देखील इरादा आहे आणि इरादा पक्का. त्यांच्या बॅटीतून येतोय दुसरा छक्का. तर 3 बाद 77. चेंडू हवेत. राहुल सर फिर भी कम पड गए. प्रयत्न कमी पडले पुन्हा. चौकार, 4 धावा. हे पहा या ठिकाणी एक सपोर्टर आणि गार्ड सापडलेलं आहे. ज्यांचं असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचंय. बिल्कुल सीधे बैट से यहाँ पर हमने देखा काफी अच्छा स्ट्रेट ड्राइव वहाँ पर खेलते हुए दिखाई दे हमें मोहित. एक रन मुकम्मल कर लेंगे. इस बार फ्लाइटेड गेंद, गेंद को हवा देने का काम किया इस बार गेंदबाज ने. गेंद हवा में थी और बिल्कुल उसके नीचे खिलाड़ी मौजूद. पकड़ेंगे कैच. आबा थे शायद. बेहतरीन कैच. माफ कीजिए, गेंदबाज आबा थे. और आज के इस समर में आखिरी मैच हम सब देख रहे हैं. लीग मैच का आखिरी मैच यहाँ पर बिल्कुल हम सब इस मैच का मजा ले रहे हैं. बहुत मजा ले रहे हैं यहाँ पर आबा. आज मौका मिला है, बिल्कुल इस मौके को पूरी तरह बुनाया. बल्लेबाजी, गेंदबाजी. अच्छी गेंद, अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद है. आबा तयार आहेत बघा या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणि यावेळेस देखील झेल होऊ शकतो. वा, आबांचं सेलिब्रेशन बघा. अगदी लाईव्ह मध्ये आपण सेलिब्रेशन आबांचं बघू शकता. आबा आबा आणि फक्त आबांची आहे हवा. या वेळेस मात्र आबा खुश है.
सामन्याचा निकाल काही लागो, आबा खराब चेंडू आहे, वाईट बॉल. 90 धावा धावफलकावर, स्कोर इज लेवल. 7 चेंडू 1 धाव. आता आबाच्या वाटाला एकच चेंडू आहे बघा. 7 चेंडू 1 धावेची गरज आहे. आवाज बघा सर्व दूर, आबा 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 आबा. विकेट आहे, हा विकेटच आहे. ओव्हर हॅट्रिक. ओव्हर हॅट्रिक. एका षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला या सामन्यामध्ये आबाने. एका धावेची गरज आहे. 6 चेंडू 1 धाव. उद्या मात्र सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेवर या ठिकाणी हजर राहायचंय, सर्व क्रीडा रसिकांना, सर्व बक्षीसदात्यांना. कारण उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि पर्व क्रमांक 4चा आपल्याला जेता संघ मिळणार आहे. तर सर्वांनी वेळेवर हजर राहायचंय. फिनिशिंग स्टाईल दिनेश ढाकणे सामन्याला संपवतील षटकार. डीजे धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच कॅप्टन डीडी दिनेश ढाकणे, मॅन ऑफ द मॅच.